शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या नावाखाली राज्यातील तमाम शेतकऱ्यांची क्रूर माकड चेष्टा चालवली असून ही शुद्ध फसवणूक आहे असा घनघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तसेच अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे। सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये। जर ही प्रशासकीय चालढकल थांबून तातडीने सर्व पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी जाहीर करून बँक खात्यात पैसे जमा केले नाहीत तर स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण राज्यात सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला। 7/12 कोराच्या दावाच्या फुगा फुटला। देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला राज्यातील शेतकऱ्यांचा 7/12 कोरा पूर्णपणे कोरा करण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात थकीत कर्जदारांना केवळ 2 लाख रुपये आणि नियमित कर्ज भरणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना अवघे 50,000 रुपये देणार असल्याचं अनुदान सरकारने जाहीर केलेलं आहे। हा राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांचा मोठा विश्वासघात आहे असा देखील टोला खासदार राजू शेट्टी यांनी लगावला आहे। तर नक्कीच शेतकऱ्यांची फसवणूक झालेली दिसून येत आहे, परंतु लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे। धन्यवाद।